मुंबई महानगरपालिकेच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस जणू मस्तिकी पाठशाला होता। यूकेचा जगप्रसिद्ध रॉक बँड स्टॉम्पने विद्यार्थ्यांना संगीताचे धडे दिले। ही दृश्य पाहिल्यानंतर तुम्हाला वाटलं असेल की ही एखादी स्वच्छता मोहीम असावी, पण तसं नाहीये। मुंबई महापालिकेच्या नामजोशी मार्ग महापालिकेच्या शाळेत रंगलेली ही संगीत कलेची अनोखी कार्यशाळा आहे। यूकेचा जगप्रसिद्ध बँड स्टॉम्पनं मुंबई महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना संगीताचे धडे देण्याची विनंती केली होती। त्यानुसार रोजच्या उपयोगातील वस्तूमधून संगीत कसं निर्माण केलं जाऊ शकतं आणि त्यातून निखळ आनंद कसा घेता येऊ शकतो याचं अनोखं सादरीकरण या बँडनं विद्यार्थ्यांसमोर केलं। या कार्यशाळेचा मुंबई महापालिकेतील शिक्षक, राजकीय नेत्यांसह खुद्द युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि अभिनेत्री श्रिया सरन यांनी आस्वाद लुटला। या प्रसंगी सेलिब्रिटींच्या त्यांच्या शालेय जीवनातील आठवणी ताज्या झाल्या। वर्गात बोर झाल्यानंतर विद्यार्थी म्हणून आपण जेव्हा टेबल वगैरे वाजवतो तर त्यांना नवीन धून मिळाली मला वाटतं। पण हे मुलांना बिघडवायची काही गोष्ट नाही आहे, मुलांनी अभ्यास करावा ही हेतू आहेच। कधी कधी दुपारी जेव्हा उन्हाळा वाढतो वगैरे तर झोप वगैरे येते तर शिक्षकही वाजून मुलांना जरा जागृत करू शकते। इट्स अ वेरी गुड स्ट्रेस रिलीवर। जब आप दिमाग अगर आप अपने बीट्स में अगर आप लगा देते हैं तो योर माइंड इज फ्रेश एंड इट कैन थिंक बेटर। तो आई थिंक इट्स गुड फॉर किड्स, वेरी इंपॉर्टेंट फॉर किड्स। शालेय विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस जणू मस्तिकी पाठशाला असाच होता। आम्ही दररोज अभ्यासात असतो। हा दिवस आमच्यासाठी खूप चांगला होता। हा दिवस आम्हाला दररोज आठवत राहील। आणि काय वेगळं काय होतं आजच्या दिवसामध्ये? आजच्या दिवसामध्ये म्हणजे आपल्याला म्हणजे कचरा जो साफ करतो त्याच्याने आपण कसा वाजवू शकतो हे शिकलो आम्ही। त्यातलं वेगळे पण झाडूपासून ते वाजवायला शिकवलं, ते आवडलं आम्हाला आणि त्याच्यातनं आम्ही वेगवेगळ्या ट्यून बनवल्या, त्यामुळे आवडलं। रोज तेच साचेबद्ध शिक्षण घेणारे महापालिकेच्या शाळांमधले विद्यार्थी या अनोख्या पाठशाळेत चांगलेच रमले होते। अशा अनोख्या कार्यशाळांचे प्रयोग महापालिका शाळांमध्ये झाल्यास त्याचा विद्यार्थ्यांना भवितव्याच्या दृष्टीनं निश्चितच फायदा होऊ शकतो। दिनेश दुखंडेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।